त्यागी, तपस्वी, बलिदानी व समर्पित भावनेने योगदान देणारे प्रतिभावंत व्यक्तिमत्वेच इतिहास घडवतात। रौप्य महोत्सवी वर्षात सूर्यदत्तांनी सन्मानित केलेली ही रत्ने आदर्शवत आहेत। हा सन्मान सोहळा प्रेरक असून यातून भविष्यातील चांगला नागरिक घडवण्याचे कार्य होत आहे। देशाच्या प्रगतीचे पंख असलेल्या युवा पिढीला दिशा देण्याचे कार्य सूर्यदत्ता संस्था व चोरडिया दाम्पत्य करीत आहे, असं प्रतिपादन अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आचार्य लोकेश मुनी यांनी केलं आहे। सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या 26व्या वर्धापन दिनी 22व्या सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार व सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभात डॉक्टर आचार्य लोकेश मुनी बोलत होते। सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित समारंभावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद, MITचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर शरदचंद्र दराडे, उद्योजक विठ्ठल शेठ मणियार, सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते। अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी श्री गोविंददेवगिरी महाराज यांना यंदाचा सूर्यरत्न द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया पुरस्कार, ज्येष्ठ संगीतकार अनु मलिक, भारतीय शास्त्रीय संगीतकार उस्ताद तौफिक कुरेशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉक्टर राजेंद्र जगदाळे, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील नितीनभाई देसाई, लेफ्टनंट जनरल अशोक आमरे, राजयोगी BK, डॉक्टर गंगाधर होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष अरुणा कटरा, व्हाइस ॲडमिरल सतीश घोरमाडे, उद्योजक डॉक्टर अरुण खन्ना, पटेल ब्रदर्स इंटरनॅशनलचे संस्थापक माफत पटेल, प्रकाश स्टीलचे प्रकाश कानुगे, जनसेवा फाउंडेशनचे मीना शहा, न्यूट्री ऑर्गनायझेशनचे करणसिंह तोमर, श्रॉफ ग्रुपचे जयप्रकाश श्रॉफ, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दापके यांना सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। प्रेरक वक्ते व आध्यात्मिक मार्गदर्शक गौर गोपालदास, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया, प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे, हिंदी साहित्यिका वंदना यादव, सांधेरोपण तज्ञ डॉक्टर रमेश रांका, साईधाम कॅन्सर क्लिनिकचे डॉक्टर स्वप्नील माने, कैलास बेळचे शिवराज मिठारे, सामाजिक कार्यकर्ते CA राज देशमुख, भारतीय वित्त अधिकारी क्रांती खोब्रागडे, विधिज्ञ ॲडव्होकेट प्रताप परदेशी, सुरेश इंदू लेझर्सचे संचालक वर्धमान शहा, पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर, अश्विनी डायग्नोस्टिकचे सुनंदा सोमानी यांना सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार, स्पिरिच्युअल कॉर्पोरेट ट्रेनर प्राध्यापक डॉक्टर दिनेश गुप्ता, व्यंकटेश बिल्डकॉनचे चेअरमन अंकुश आजबे, सामाजिक कार्यकर्ते अली असगर देखानी यांना सूर्यदत्ता राष्ट्रीय विशेष पुरस्कार, विन एज्युकेशनच्या अध्यक्षा खुशबू राजपाल यांना सूर्यदत्ता नॅशनल यंग अचिव्हर्स अवॉर्ड, अर्जित बॅनर्जी, वरुण बुद्धदेव, अरमान उबरानी यांना सूर्यदत्त लिटिल मास्टर नॅशनल अवॉर्ड देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले। त्यागी, तपस्वी, बलिदानी व समर्पित भावनेने योगदान देणारी प्रतिभावंत व्यक्तिमत्वेच इतिहास घडवतात। रौप्य महोत्सवी वर्षात सूर्यदत्तांनी सन्मानित केलेली ही रत्ने आदर्शवत असल्याचं यावेळी बोलताना आचार्य लोकेश मुनी यांनी म्हटलंय। गौर गोपालदास यांनी आपल्या अमोघ वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। श्याम जाजू म्हणाले, देशात वेगाने परिवर्तन व प्रगती होत आहे, यामध्ये सूर्यदत्तासारख्या संस्थांचे योगदान मोलाचे आहे। प्राध्यापक शरदचंद्र दराडे म्हणाले, संस्थेच्या स्थापनेपासून सोबत आहे। चोरडिया दाम्पत्याने जिद्दीने चिकाटीने संस्था वाढवली, हजारो विद्यार्थ्यांना घडवले। अतिशय खडतर संघर्षातून सूर्यदत्ता संस्थेची प्रगती झाली असून या प्रवासात संजय चोरडिया यांना सुषमा यांची योग्य साथ मिळाल्याने हा यशाचा टप्पा गाठता आल्याचे विठ्ठल शेठ मणियार म्हणाले। प्रास्ताविकात संजय चोरडिया यांनी हा पुरस्कार 16 विद्यार्थ्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारा असल्याचे सांगितले। रजा मुराद साहब, आपको और अनु मलिक जी कहना चाहता हूँ, आपने बहुत तरह के देशभक्ति के भी गीत लिखे, रोमांटिक गीत भी लिखे, और मेरे पेरेंट्स ने मेरा वैराग्य उतारने के लिए 1 साल में 200 फिल्में दिखाई, जूली से लेके कुली तक, कि इसका वैराग छूमंतर हो जाए। किंतु न तो रजा मुराद साहब का वो ऐसे वैसे सीन हमें प्रभावित कर पाए, न रोमांटिक गीत पर मैं ये अवश्य कहना चाहूंगा, शुभ नयना करुणामया गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो, लीन निरंतर हो। सूर निरागस हो, सूर निरागस
गस हो गणपति सूर निरागस हो। ऊपर उठाती हैं व्यक्ति के अंदर की भरी हवा, and therefore skill set is the color of the balloon, but mindset is what actually brings excellence, ladies and gentlemen. All of them have received excellence because of their mindset. और यहाँ बैठे हर विद्यार्थी में वो क्षमता है। अलग अलग भले ही हैं आप, अलग अलग भले ही हैं आप, लेकिन अंदर भरी गैस सबकी एक हो सकती है और सब आसमान की ऊंचाइयों को छू सकते हैं। दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा। दिल है छोटा सा, छोटी सी आशा। उस छोटी आशा से इन्होंने प्रारंभ किया, लेकिन सही गैस भरा था ना, हर गुब्बारा उठा है और आपका भी गुब्बारा ऊपर उठ सकता है। ये है हीरो जिनसे आप प्रेरणा ले सकते हैं। Initiatives are there. We have Suryatta Food Bank, we have Suryatta Product Bank, Suryatta Book Bank, Suryatta Clothing Bank, Suryatta Knowledge Bank. We go to various villages. We also conduct various camps, and I think that is our primary personal social responsibility, which has now become a norms. But I'm very happy to inform you, because while working with Firodia ji, I came across meeting people like Baba Saheb Bharti ji, Anna Hazare ji, Suryatta Product Bank, Suryatta Book Bank, who were instrumental Suryatta in Clothing Bank. establishing or already established several NGOs, while also doing their best in the automotive sector. H.K. Firodia ji was known as the doyen of automobile industry. Same is the case with Nawal Manji Firodia. Same is the case with now Prasanth Firodia and other team members. So we learned a lot, basically hard-working ability. Since college days or since my employment days while I was working, we always used to work for more than 12 hours and willingly, like an entrepreneur. Nobody has forced us to work, and thereby Atul ji also has mentioned one time, whenever you are feeling that you are already having sufficient workload, get additional 20, 30%, 40% of workload. Thereby you develop your time management skill sets. Thereby you try to work more, find out more ways, better ways, use technology, recruit, delegate, etc., etc. So this philosophy is being said by many people also. Even our Honorable Prime Minister also says the same. So never go in the comfort zone, challenge your own intelligence. Till the time you succeed, keep on experimenting the experiment, till the time you succeed. So this is the philosophy. And at Suryatta, we are known for giving holistic development of the students. We also have the multidisciplinary integrated campus. The fashion design student can learn interior design. Hotel management students can also learn about the fashion design. Law students can learn about the various laws with the management and computer application students, and vice versa. So there are multiple opportunities available as per new education policy at Suryatta.